पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटलेत। या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत। आरोपीनं ज्या पोर्च कारनं मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडलं त्या गाडीला नंबर प्लेटही नव्हती। या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची माहिती देखील समोर आली। आता या प्रकरणात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुलानं गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे, तू त्याच्या शेजारी बस, अशी सूचना विशाल अग्रवालनेच ड्रायव्हरला दिली असल्याचं समोर आलंय। अपघात झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपी मुलाच्या शेजारी बसलेल्या चालकाचा जबाब नोंदवला। त्यामध्ये या चालकानं मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे, तू शेजारी बस, अशी सूचना विशाल अग्रवालनेच आपल्याला दिली असल्याचं म्हटलं। अपघात घडला त्या रात्री मी गाडी चालवतो असं मुलाला म्हणालो होतो, मात्र तुम्ही शेजारी बसा, मी गाडी चालवतो असं म्हणत मुलाने आपल्याकडून गाडी चालवायला घेतली असल्याचं देखील या चालकाने जबाबात म्हटलंय। तांत्रिक बिघाड असतानाही अग्रवालनं गाडी मुलाला दिली। मुलगा मद्यधुंद अवस्थेत आहे हे माहीत असतानाही ती गाडी त्याला चालवण्याची परवानगी दिली। परिणामी याच गाडीनं 2 जीवांचा बळी घेतला। या प्रकरणात आरोपी मुलाची सध्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे, तर आरोपीचे वडील विशाल अग्रवालला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणात आता काय नवीन खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।